मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच मेळावा आहे। शिवाजी पार्कवर पक्षाची भूमिका पुढली ठरणार आहे आणि मनसैनिकांना काय राजमंत्र राज ठाकरे देतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। थोड्याच वेळामध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान सकाळी राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी नव्या संकल्पाची गुढी उभारली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्कवर मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे आ गए। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आपले सगळे प्रतिनिधी जोडलेले आहेत। मनश्री पाठक आपल्या मनसेच्या सभास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, तर शिवतीर्थ मैदानातून गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। शिवसेना भवनाच्या बाहेरून कपिल राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, तर शिवतीर्थच्या गेटवर कृष्णात पाटील आणि ज्ञानेश सावंत शिवतीर्थच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या सगळ्यांकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचा शिवाजी पार्कवर माहोल आहे, कार्यकर्त्यांचे कशा पद्धतीने उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये, हे सगळं जाणून पहिल्यांदा जाऊयात मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, आपण बघतोय तुम्ही दुपारपासूनच त्या ठिकाणी आहात, आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? खरोखर आनंदाचं वातावरण तर गुढीपाडव्याच्या दिवशी असतंच, कारण अर्थातच नव्या संकल्पनांची गुढी, नव्या संकल्पांची गुढी आपण उभारतो आणि अर्थातच या नव्या संकल्पना आणि नवे संकल्प घेऊन मनसे आज पुन्हा एकदा आपलं मैदानात उतरण्याचं उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य करणारे, कशा पद्धतीने पूर्ण करणारे आगामी काळात, हेच कदाचित राज ठाकरे आज आपल्याला सांगतील। ज्या व्यासपीठावरून ते आपल्याला संबोधित करणार आहेत, मनसैनिकांना संबोधित करणार आहेत, तेच हे व्यासपीठ आहेत। सज्जता सगळी झालेली आहे, सिक्युरिटी चेक देखील पार पडलेला आहे। समोर जर आपण बघितलं तर आता मनसैनिक यायला सुरुवात झालेली आहे, पदाधिकारी मोठ्या संख्येने येणार आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी या मेळाव्याची खरं तर वाट बघत असतात पूर्ण वर्षभर, आणि कारण राज ठाकरेंचा शब्द त्यांना कानात साठवायचा असतो। शिवतीर्थ याच मैदानावरून आजवरचे गुढीपाडवे मेळावे हे झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजपर्यंतच्या प्रत्येक मेळाव्यामधून राज ठाकरेंनी कोणता ना कोणता कार्यक्रम हा आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। आजपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम, मग ते टोलच्या विरोधातलं आंदोलन असो किंवा मराठीचा मुद्दा असो किंवा इतर प्रकारची आंदोलनं असो, अशा पद्धतीचे कार्यक्रम हे कार्यकर्त्यांना याच गुढीपाडवा मेळाव्यातून देण्यात आलेले होते। आणि आता या गुढीपाडवा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना नेमका काय कार्यक्रम मिळतोय, विशेषतः सदस्य नोंदणी वाढवण्याचं लक्ष यावेळी मनसेने स्वतःसमोर ठेवलेलं आहे। राज ठाकरेंनी तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर होणारा हा गुढीपाडवा मेळावा आहे, त्याच्यामुळे महापालिकेतल्या सत्ता स्थापन झाल्यानंतर एक प्रकारे कोणत्याही निवडणुका नसताना, म्हणजे पुढचे 3 ते 3.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सध्या कोणतीही मोठी निवडणूक होणार नाहीये, त्याच्यामुळे निवडणूक अगदी मनश्री, त्यामुळे राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर शिवतीर्थ मैदानावर शिवतीर्थ मैदानावरून आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत जोडलेले गेलेले आहेत। गोविंद, आपण बघतोय राज्यभरातून कार्यकर्ते येत असतात आणि राज ठाकरेंचं भाषण म्हणजे कार्यकर्त्यांसाठी, मनसेच्या सदस्यांसाठी एक पर्वणी असते। काय सांगाल, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा मी या ठिकाणी शिवतीर्थावरचा आढावा आपल्या या ठिकाणी प्रेक्षकांना देऊ इच्छितो की आपण जर बघत असाल तर पूर्णपणे जी तयारी आहे ती जंगी तयारी झालेली आहे, परंतु ज्या तुलनेत या ठिकाणी कार्यकर्ते शिवतीर्थवर येत असतात त्याचा संख्या जर बघितलं तर काही अंशी रोडावल्याचं पाहायला मिळतं आहे, परंतु कदाचित थोड्या वेळानंतर ही संख्या वाढेल अशी आशा जी आहे ती सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आलेले आहेत, काही कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत की नक्की कोणती ऊर्जा ते या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। की तुम्ही कुठून आलात? नवी मुंबई, नेरूळ, जुईनगर, सानपाडा इथून आलेला आहोत। गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा होतो, वेगवेगळे विचार घेऊन जाता। पुढचे 3 वर्ष कुठल्याच निवडणुका नाही आहेत। गेल्या काही दिवसापासून मनसेला निवडणुकीत, राजकारणामध्ये आवश्यक तेवढं यशही मिळालेलं नाही आहे। त्याचबरोबर लोक सोडून जात आहेत। अशा परिस्थितीत तुम्ही साहेबांसोबत आहात, आज काय अपेक्षा आहेत?
लोक जे सोडून गेले त्याच्या पाठीमागं आपण एवढं काय त्यांचे हे करून करायची गरज नाही. जे आहेत मावळे ते कट्टर मावळे आहेत, ते राजसाहेबांच्या पाठीमागं सदैव उभा आहेत, सदैव राहतील आणि इथून पुढेही राहणार अशी अपेक्षा आहे आम्हाला पण. आणि आमच्या नेत्यांच्यावरती आमचा भरोसा आहे की आमचा नेता आमच्यासाठी खंबीरपणे प्रत्येक वर्षी प्रत्येक गुढीपाडव्याला आम्ही इथं येत असतो, त्यावेळेला काही ना काहीतरी एक गोष्ट आम्ही ऊर्जा घेऊन इथून निघत असतो. नाही, पण महापालिका संपले, जिल्हा परिषद संपले, विधानसभा, लोकसभा सगळ्याच निवडणुका संपलेत. 3 वर्ष आता काय राजकारणात काय आहेच नाहीये. त्यावेळेला ह्या वर्षी आमच्या प्रभागातून आम्ही एक आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता माननीय श्री गजानन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. त्यांनी ह्या इलेक्शनच्या वेळा नगरपालिकेच्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही एक आमचा झिरोचा आकडा आम्ही फोडलेला आहे. माननीय श्री देसाई साहेब म्हणून आमचे एक नगरसेवक, स्थानिक नगरसेवक प्रभाग क्रमांक 22 मधून आम्ही निवडून आलेले आहेत. झिरोचा आकडा आम्ही आमच्या प्रभागातूनच फोडलेला आहे. काय अपेक्षा आहे, काय वेगळं नवीन एखादी ऊर्जा किंवा नवीन आंदोलनाची दिशा अपेक्षित आहे साहेबांकडून? महागाई वगैरे या सगळ्या या सर्व विषयांवरती आपल्याला नक्कीच अपेक्षित आहेत. पुढील 3 वर्ष आपण म्हणता निवडणुकी आणि नाहीये. गोविंद, हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या फक्त अपेक्षा आहेत निवडणुकीपुरता राज काम करत ठाकरेंसोबत नाही. आम्ही कट्टर कार्यकर्ते कायम राहू अशा प्रकारच्या भावना हे सगळे मनसेचे कार्यकर्ते पक्षामध्ये आणि व्यक्त करताना दिसत आहेत. थेट जाऊयात शिवसेना भवन बाहेर आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कपिल, आपण बघतोय की शिवतीर्थचं गेट असेल त्यापासून ते शिवसेना भवनचा पूर्ण परिसर असेल तो कार्यकर्त्यांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. ढोल ताशांचा गजर आपल्याला पाहायला मिळत असतो. काय माहोल आहे तिकडे? कार्यकर्ते जमा व्हायला लागलेत का हळूहळू? दृश्य आहेत आणि आता हळूहळू कार्यकर्ते गर्दी होत आहे. एक वेगळा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. खरं तर गुढीपाडवा मेळावा हा मनसेचा एक जवळचा आहे आणि शिवाजी पार्क राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्याच्या तिथे सभा असल्यानंतर मनसैनिकांचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर काही मनसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना काय वाटतं आज राज ठाकरे काय बोलणार, काय संबोधणार? राजसाहेब ठाकरे सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र सैनिकांना, सर्व महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडवा आणि महाराष्ट्रीयन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण म्हणजे सर्व महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्रासाठी पर्वणी असते. साहेब काय बोलतील याची आम्हाला जाण नाही आहे, कारण नेते आहेत, साहेब आदेश देणार आणि आम्ही पाळणार एवढं नक्की. काय रिएक्शन देतो? माझी रिॲक्शन म्हणजे आज उत्साह इतका आहे. राजसाहेबांचं भाषण ऐकायला लोक एवढ्या लांबून लांबून येतात. आपण गर्दी बघतातच आहात. उत्साह प्रचंड आहे सगळ्यांच्या मनामध्ये. हम तुम्हारे साथ हैं. की मराठी मुद्द्याबरोबर राज ठाकरे नेहमी असतात, मराठी माणसाचे नेहमी राज ठाकरे पुढे असतात. आज काही मराठी मुद्दे सध्या चाललेल्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीवरती आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं एवढंच लक्ष आहे की आज राजसाहेब काय बोलणार आणि ते ऐकण्यासाठी, राजविचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आज सगळे राजसमर्थक इथे छत्रपती शिवाजी पार्कमध्ये जमा होत आहे राजविचार ऐकण्यासाठी. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वाशी नवी मुंबईमधून आलेलो आहोत आणि आज राजसाहेबांची जी सभा भरलेली आहे सर्वांमध्ये एक जल्लोष म्हणजे आमच्यासाठी एक सणच आला आहे. अशा प्रकारे आज आम्ही इकडे सगळे जमलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक असा उत्साह आहे की आज दसरा दिवाळी आहे की नाही असंच वाटत आहे सगळ्यांच्यासाठी. अगदी कपिल, आपण बघतोय कुठेतरी वेगळा जल्लोष इथे पाहणार अशा प्रकारच्या भावना या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत. यानंतर जाऊयात शिवतीर्थाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश, आपण बघतोय की कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर ज्ञानेश कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत. एक माहोल पाहायला मिळतोय. संपूर्ण परिसर जो आहे तो मनसेमय झालेला आहे. ज्ञानेश, राज ठाकरेंच्या मनसेच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रभर त्यांच्या विखुरलेल्या पक्ष संघटनेच्या दृष्टीने आजचा मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. राज ठाकरे हे निर्धारी नेते आहेत. ते दरवर्षी या मेळाव्यामध्ये कुठचा तर एक नवीन प्रकारचा निर्धार करतात आणि एक तो अजेंडा म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाती देतात. आणि यावर्षी नवा अजेंडा काय, ज्या काळामध्ये निवडणुका नाही आहेत किंवा मुंबईमध्ये किंवा राज्यभर कुठचंही राजकीय वातावरण नसेल अशा काळामध्ये राज ठाकरे आज कार्यकर्त्यांपुढे कुठचा निर्धार करणार आणि
त्याच्या दृष्टीने नवा आदेश काय देणार या अनुषंगाने राज ठाकरे यांच्या सभेला आज या मेळाव्याला राज्यभरातून प्रचंड गर्दी होतानाचं दिसतं आहे. आता शिवतीर्थाबाहेर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, मुंबई वगळता राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणहून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत असं चित्र आता शिवतीर्थाबाहेर दिसतं आहे. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये, विशेषतः एक साधारणपणे 40-45 मिनिटांनंतर राज ठाकरे हे शिवतीर्थाच्या दिशेने, अर्थात जवळचं अंतर आहे ते तिकडे जातील. इथे कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. आणि याच्यामध्ये आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये राजकीय घडामोडींवरती अजित पवारांचा जो काही अपघात झालेला आहे या अनुषंगाने देखील कार्यकर्ते त्यांच्याशी आग्रह करतायत असं सांगितलं जात आहे. अजित पवारांचा अपघात ज्ञानेश, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्या थोड्याशा जाणून घेऊया. आपण आता पाहतोय शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते आलेत. मुंबईतले देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण कुठून आलात आणि आता या सगळ्या अनुषंगाने? आम्ही महाराष्ट्राचे पदाधिकारी आहोत. मी मुंबईचा कार्यक्रम संजय जामदार आणि बंटी मशिलकर उपाध्यक्ष, हे सगळे माननीय राजसाहेबांचे 30-40 वर्षाचे सहकारी आहेत. आणि प्रत्येक वर्षी ज्या दिवसाची आम्ही वाट बघतो त्यांचे विचाराची शिदोरी ऐकण्यासाठी तो दिवस आज आलेला आहे. आणि म्हणून आम्ही मुंबईवरून आलेलो आहे. आज आम्हाला वेगळं काहीतरी आमच्यामध्ये, जसं म्हणतात गुढीपाडव्याला आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. किती वर्ष गेली? किती वर्ष तुम्ही इथे येत आहे? आम्ही जवळजवळ म्हणजे पक्ष स्थापनेपासून आम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबांपासूनचे, विद्यार्थी सेनेपासूनचे राजसाहेबांचे सहकारी आहेत. त्यामुळे सेनेच्या मेळाव्याला पण असायचो. साहेबांनी वेगळा पक्ष काढला तर त्याच्यानंतर पण आम्ही साहेबांचा विचार करायचो. मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. गेली 20 वर्ष आणि त्याच्या अगोदरची 10 वर्ष विद्यार्थी सेनेपासून आम्ही राजसाहेबांच्या विचारांची शिदोरी लुटत आहोत. आज देखील एक ऊर्जा मिळणार आहे. वर्षभराचा काय कार्यक्रम असेल, कसं करायला, महाराष्ट्र धर्म काय आहे, जो 17व्या शतकात समर्थ रामदासांनी मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. या महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार चाललेला आहे, सर्व त्या राजकारणाचा लेबल न लावता महाराष्ट्र धर्म जो आहे तो महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष वाढवण्यासाठी राजसाहेब जे विचार देतील ते विचारांची शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या वर्षाकरता आम्ही ते काम करणार आहोत. युवकांसाठी राजसाहेब नेहमीच काही ना काहीतरी नवीन करत असतात. आज तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये युवा जे आहे, युवा पिढी जी आहे ती राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेली आहे. तर हीच गोष्ट आहे राजसाहेबांची वेगळी, की दरवर्षी महाराष्ट्राला या गुढीपाडव्या मेळाव्याच्या निमित्त ते दिशा देत असतात. तसेच आज आम्ही त्यांचे विचार ऐकण्यासाठी ते आलेलो आहोत आणि महाराष्ट्राला त्यांचे विचार ऐकवण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनसैनिकांना लागलेले आहे. पुन्हा एकदा जाऊया शिवतीर्थ या शिवाजी पार्कवर. आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कृष्णात, आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये, आता थोडीशी गर्दी कमी असली मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी शिवतीर्थावर होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राज ठाकरे काय बोलणार? मनसेची युती झाली, महापालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतरचा हा गुढीपाडवा मेळावा आहे. नक्कीच काय बोलणार, कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम देणार या संदर्भात उत्सुकता तर आहेच. कारण राज ठाकरे हे प्रत्येक पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम हा कार्यकर्त्यांसाठी देत आलेले आहेत. आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, अनेक नेते हे जाताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत अभ्यंकर सर आहेत. आणि आजच्या या मेळाव्यासाठी खास करून एक वेगळा ऐतिहासिक मेळावा हा आज असणार आहे. राजसाहेब काय बोलणार, काय कार्यक्रम देणार कार्यकर्त्यांना, एक उत्सुकता लागली. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थोड्या वेळ बाद बघा, तुम्हाला कळेल की राजविचार काय आहेत, राजभाषा काय आहे. आणि नक्कीच तुम्हाला दिसेल हे महाराष्ट्रातील जनतेच्या, फक्त नाही तर देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन टाकणारं असं राजसाहेबांचं भाषण असेल. कारण अगदी आंतरराष्ट्रीय मुद्दे देखील चर्चेला जातात. इराणचा असेल, इराणचं युद्ध असेल, त्यांचा परिणाम भारतावर झालेला असेल, सामान्य लोकांवर खास करून परिणाम होताना पाहायला मिळतोय. अशा अनेक मुद्दे घेतले जातात. आजचं प्रकरण जे अशोक करात याचं देखील प्रकरण वाचताना दिसतंय. नाही, त्याच्यावर मला वाटतं शेवटी राजसाहेब आहेत. आणि जेव्हा राजसाहेब ठाकरे बोलतात तेव्हा राजकारणाकरता बोलत नाही, तर जनतेकरता, महाराष्ट्राच्या भल्याकरता. कारण पक्षाचं नाव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे ज्या काय
विचित्र चुकीच्या गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर राजसाहेब ठाकरेंचा प्रहार होणार म्हणजे होणार. आजचा एक वेगळा दिवस आहे कारण 20 वर्षापूर्वीच 19 मार्चला पहिली सभा झाली होती मनसेची एक. या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 दशकं उलटलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे नाव घेऊन पुढे जात होती त्यामधलं जो नवनिर्माणाचं ध्येय आहे ते कितपत साधं झालं असं वाटतं? होईल ना, मला वाटतं लोकांनी यश पण दिलं. शेवटी राजकारण आहे, तुम्हाला यश अपयश दोन्ही गोष्टीतनं जायला लागतं. यशाने हुरवून जायचं नसतं, अपयशाने खचून जायचं नसतं. आणि आमचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे आहेत. सत्तेत जाण्याकरता खुर्ची मिळवण्याकरता विचारांची प्रतारणा केली नाही. मराठी माणसाच्या मागे, मराठी भाषेच्या मागे, मराठी संस्कृतीच्या मागे कायम ताकदीने उभे राहिले. आणि आम्हाला नक्की खात्री आहे की जनता आता ह्या सर्व राजकारण्यांना कंटाळलेली आहे आणि भविष्यात तुम्हाला दिसेल किती ताकदीने ही जनता राजसाहेबांच्या मागे, इंजिनच्या मागे, मनसेच्या मागे उभी असेल. नक्की. तर हे होते अविनाश आंबेडकर ज्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की जरी सत्ता नसली तरी कार्यकर्ते आणि मनसैनिक मात्र राज ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि येत्या काळामध्ये दिसेल हे जे काही राजकीय पक्ष इतर आहेत त्यांना कंटाळतील आणि मनसेलाच पाठिंबा देतील. अगदी. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे नेमका आज काय बोलणार, कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम देणार याची उत्सुकता मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तर आहेच, मात्र त्यासोबतच महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा लागल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही सगळेजण या सगळ्याचे अपडेट दिलेले आहेत. राज ठाकरेंच्या सगळ्या सभेचं कव्हरेज सुद्धा तुम्ही थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवणार आहात. तुर्तास धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.